किंवा आपल्याकडे एक 55 नावाचा ग्रुप आहे, त्यावर पण तुम्ही काय करू शकतात, मेसेज करू शकतात. ठीक आहे. तर तर मी काय करणार की आपला जो काही रिॲक्ट जेएस आहे, त्या रिॲक्ट जेएस मध्ये आपल्याला एक ऍप्लिकेशन क्रिएट करायची, बरोबर ना. मग ऍप्लिकेशन क्रिएट करण्यासाठी त्याला आपण ऍप्लिकेशन म्हणतो, किंवा रिॲक्ट जेएसचा एक सेटअप बोलतो, किंवा रिॲक्ट जेएस साठी इन्व्हायरमेंट म्हणतो. ठीक आहे. तर मग त्यासाठी मी काय करणार इथे, जो आपण A to Z रिॲक्ट जेएस नावाचा फोल्डर बनवला होता, त्या फोल्डरला मी इथे करतो ओपन. आणि ओपन केल्यानंतर जो आपल्याला वरती ऍड्रेस बार दिसतो, किंवा आपण त्याला बोलतो URL बार, त्या ज्यावर मी काय केलं, क्लिक केलं. जो काय पाथ होता तो रिमूव्ह केला आणि राईट केलं मी ते CMD. जसं मी इथे CMD राईट करून एंटर बटनावर क्लिक करतो की माझ्यासाठी काय झाली, इथे एक ब्लॅक स्क्रीन ओपन झाली. ह्या ब्लॅक स्क्रीनला आपण बोलतो कमांड प्रॉम्प्ट बोलतो, किंवा CMD बोलतो. ते आपल्या भाषेत बोलतात आपण ब्लॅक स्क्रीन. तर ह्या ब्लॅक स्क्रीन मध्ये एक रिॲक्ट जेएसचं ऍप्लिकेशन क्रिएट करण्यासाठी आपली कमांड काय होती, सांगा बरं ऑफलाईन मेंबर. npm create white @latest पेज देऊन आपल्या प्रोजेक्टचं नाव. मग कितवा दिवस आहे आज, 14वा आहे. ठीक आहे. मी आपला जितका रिॲक्ट जेएसचा दिवस आहे त्या दिवसावर काय करते, नाव देते. तुमच्या पद्धतीने तुम्ही काही पण नाव देऊ शकतात. जसं आपला टॉपिक असला आज कलर, त्या ऍप्लिकेशनला नाव द्या कलर. त्यानंतर इथे सिलेक्ट करतो रिॲक्ट, त्यानंतर इथे सिलेक्ट केलं मी जावा स्क्रिप्ट, आणि देन एंटर बटनावर क्लिक करणार. जसं आपण एंटर बटनावर क्लिक केलं की आपल्याला समजतंय जी आपण इथे कमांड राईट केली ना, त्या कमांडने काय करतोय की जो A to Z रिॲक्ट जेएस नावाचा फोल्डर आहे, तो फोल्डरच्या आतमध्ये डे14 नावाचं एक ऍप्लिकेशन काय होतंय, क्रिएट होतंय. ठीक आहे. मग जसं आपले एक रिॲक्ट जेएसचं ऍप्लिकेशन क्रिएट होईल, किंवा आपण त्याला बोलणार रिॲक्ट जेएसचं एक इन्व्हायरमेंट क्रिएट होईल, तर आपल्याला इथे एक अशी URL दिसेल. अशी URL दिसली की Ctrl+C दाबायची, Y बटनावर क्लिक करायची, आणि एकदा स्क्रीनला काय करायची, क्लिअर करायची. त्यानंतर नेक्स्ट कमांड कोणती आपली, चेंज डायरेक्टरी. चेंज डायरेक्टरीसाठी काय आपण करतो, CD, आणि डायरेक्टरी म्हणजे काय, फोल्डर. मग इथे मी काय करतो, चेंज फोल्डर कोणता, डे14. जसं एंटर केलं, चेंज झाला फोल्डर. त्यानंतर कमांड कोणती आपली, VS कोड ओपन करण्यासाठी कोड पेस्ट डॉट. मग झालं, इथं आपलं एक VS कोड ओपन झाले आपल्यासाठी. मग VS कोड ओपन झाल्यानंतर इथे मी काय करतो, जो SRC नावाचा फोल्डर आहे, त्या फोल्डर मध्ये जो app.jss फाईल आहे, त्यामध्ये जो काय कोड लिहिलाय तो सगळा मी काय केला, रिमूव्ह केला. आणि त्यानंतर इथे मी काय करणार, राईट एक कंपोनंट राईट करणार. कंपोनंट किती टाईपचे असतात, कोणते कोणते टाईप असतात मग कंपोनंटचे, एक फंक्शन बेस्ड कंपोनंट असतं, आणि सेकंड असतं क्लास बेस्ड कंपोनंट. मग जे आपण इथे राईट करणार आहे app.jss मध्ये, मग कोणतं कंपोनंट राईट करतो आपण इथे, फंक्शन बेस्ड. त्यासाठी इथे फंक्शन कीवर्ड, आपल्या कंपोनंटचं नाव काय द्यायचं, ऍप, राऊंड ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट ओपन केला क्लोज केला. आणि हा कंपोनंट रिटर्न करणार आपल्यासाठी काय माहितीये की एक H1 रिटर्न करणार. आणि इथे मी राईट करतो वेलकम, वेलकम टू, जो आपला दिवस आहे आजचा 14, ते राईट केलं. ठीक आहे. H1 मध्ये करतो, एक H1 घेतला आणि त्याच्यामध्ये हा टेक्स्ट राईट केला. त्यानंतर जे आपलं हे कंपोनंट आहे, कंपोनंट आपल्याला आउटपुट पेजला दाखवायचं असेल तर इथे काय करणार, लास्ट मध्ये आपण एक्सपोर्ट डिफॉल्ट, आणि आपल्या कंपोनंटचा इकडे लक्ष द्या, नंतर टाईप करा. जसं मी ते एक्सपोर्ट डिफॉल्ट ऍप केलं की आपल्या ह्या लाईननी काय होणार, जे आपण हे ऍप नावाचं कंपोनंट बनवलंय ते आपल्याला आउटपुट पेजला काय होईल, शो होईल. मग त्यानंतर मी करतो app.css फाईल मधली सगळी CSS रिमूव्ह केली. त्यानंतर index.css फाईल मधली सगळी CSS काय केली, रिमूव्ह केली. आणि त्यानंतर CMD मध्ये आलो आणि रन करण्याची कमांड राईट करतो, जसं की npm run dev. जसं मी इथे एंटर बटनावर क्लिक केले की आपल्याला एक URL शो झाली, इथे झाली. सिंपल ह्या URL ला मी काय केली, कॉपी केली, आणि ब्राउझरला जाऊन मी ह्या URL ला करतो पेस्ट.
केली ते पेस्ट, जशी इथे मी पेस्ट केली की आपल्याला H1 मध्ये आता पाहायला भेटतंय की काय भेटतंय, वेलकम टू डे, जे झालं हे सिंपल आपलं एक ऍप्लिकेशन क्रिएट झालंय. नॉर्मल हे सर्वांना जमेल, ठीक आहे ना. एक ऍप्लिकेशन बनवायचं आणि त्या ऍप्लिकेशन मध्ये H1 मध्ये रिटर्न करायची, सपोज वेलकम टू रिॲक्ट जेएस असं काहीतरी रिटर्न करा, ठीक आहे. हे सर्वांना जमेल. त्यानंतर आपल्याला एक छोटासा टॉपिक पाहायचा आहे आज, की मी तुम्हाला ग्रुपवर एक मेसेज केला होता. कुणी कुणी पाहिलाय? पाहिलाय का? काय केला होता ऑनलाईन मध्ये? काय केला होता मी? मेसेज एक ग्रुपवर केला होता काहीतरी. हम्म, ठीक आहे, आता पाहू नका ना. ठीक आहे ना, मी तुम्हाला 2 दिवसापूर्वी सांगितलं होतं, असं असं मला वाटतंय ना, का काल सांगितलं होतं? कालच सांगितलं का? ठीक. काय सांगितलं होतं ऑनलाईन मध्ये? ऑफलाईन मेंबर काय होतं? ठीक आहे, आता बघून सांगा काय होतं. की मी तुम्हाला 2 पॉइंट दिले होते, आहे का नाही? कोणते पॉइंट दिले ते? मी 2 पॉइंट दिले. फर्स्ट पॉइंट होता एक युजर एफ, आणि सेकंड पॉइंट होता प्रिव्हेंट डिफॉल्ट. ठीक आहे. मला सांगा आता, आतापर्यंत आपण कोणते कोणते टॉपिक पाहिले? एक आपण पहिला कोणता माहितीये? फर्स्ट आपण पहिला कोणता, की यूज स्टेट पाहिला, बरोबर ना. त्याने काय करतो आपण? व्हेरिएबल बनवतो. त्यानंतर अजून कोणता पॉइंट पाहिला? यूज इफेक्ट. ठीक आहे. यूज स्टेट आणि यूज इफेक्ट हे रिॲक्ट जेएस चे काय येतं? हम्म, काय आहे? गणेश काय आहे? फ्रेमवर्क. मग जावा, मग रिॲक्ट जेएस काय आहे? ऑनलाईन मध्ये काय येते? यूज स्टेट आणि यूज इफेक्ट हे रिॲक्ट जेएस चे काय आहेत? सांगितलं होतं मी? नाही सांगितलं? ठीक आहे. जे काही हे यूज स्टेट आहे आणि यूज इफेक्ट आहे हे रिॲक्ट जेएस चे हुक्स आहेत. काय आहेत हे? हुक्स. आधी आपण त्याला काय बोलायचो? काहीतरी कंपोनंट इम्पोर्ट करायचं असं काहीतरी बोलत होतो, पण ह्यांना एक नाव दिलंय, ठीक आहे ना. ह्याला काय दिलंय? एक नाव दिलंय, जसं की रिॲक्ट जेएस मध्ये ह्यांना बोलतात हुक्स. जसं की तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये विचारलं की रिॲक्ट जेएस मध्ये हुक्स कोणते कोणते आहेत, तर तुम्ही कोणते सांगणार? यूज स्टेट आणि यूज इफेक्ट. आणि अजून एक रिॲक्ट जेएस चा हुक्स आहे, कोणता माहितीये? यूज रेफ. हा एक काय रिॲक्ट जेएस चा हुक्स आहे, ठीक आहे. हा आपण आधी पाहिला नाही, पाहणार आहेत आपण, ठीक आहे. त्यानंतर अजून एक पॉइंट सांगितला होता मी तुम्हाला, थोडासा पाहून यायला किंवा वाचून यायला सांगितलं होता. दुसरा पॉइंट कोणता होता? प्रिव्हेंट डिफॉल्ट, आहे ना. प्रिव्हेंट डिफॉल्ट हे काय? ठीक आहे. मग आज आपण पाहणार आहोत प्रिव्हेंट डिफॉल्ट पाहणार आहोत. काय पाहणार आहोत आज? प्रिव्हेंट. मग त्यासाठी आपण काय करू? मी इथे पेंट ओपन करतो आणि त्या पेंट मध्ये सांगणार की आपल्याला नेमकं आज करायची काय आहे, ठीक आहे. तर आपल्याला आज करायचे आहे की एक असा टेबल नसणार आहे, ही आपली असणार आहे स्क्रीन. काय असणार आहे? आपली स्क्रीन आहे, आणि त्या स्क्रीनच्या आतमध्ये इथे आपण घेणार आहोत एंटर घेऊ आपण इथे स्टुडंट नेम घेऊ. अरे ठीक आहे, स्टुडंट नेम घेऊ, आणि त्या नेमचा असणार आहे इथे एक काय? इनपुट बॉक्स. त्यानंतर अजून एक घेऊ आपण इथे एंटर स्टुडंट, अरे स्टुडंट एज घेऊ आपण, ठीक आहे. आणि त्याचा एक असणार आहे इथे इनपुट बॉक्स असणार आहे. त्यानंतर अजून एक आपण घेऊ इथे एंटर स्टुडंट, अरे स्टुडंट आपण घेऊ इथे मोबाईल, आणि त्याचा एक इथे काय असणार आहे? इनपुट बॉक्स असणार आहे. आणि त्यानंतर लास्ट मध्ये असणार आहे इथे काय? एक बटन, आणि त्या बटनला आपण नाव देऊ इथे सबमिट. समजते काय करायचे आपल्याला इथे? आता काय करायचे मग?
काय करणार आपण इथे, की आपली ज्या स्क्रीन आहे त्या स्क्रीन मध्ये आपण 3 इनपुट घेणार. फर्स्ट घेणार आपण नेम, सेकंड एज साठी घेऊ, आणि थर्ड घेऊ आपण मोबाईल साठी घेऊ, आणि लास्ट मध्ये असेल एक बटन. आता जे आपण हे इनपुट बॉक्स घेतलेत, सर आता तुम्हाला डाऊट पडला असेल की ज्यापासून आपण रिॲक्ट जेस पाहायला घेतलंय त्यापासून आपण इनपुटच बॉक्स घेतो आहे ना. पण ह्यामध्ये थोडासा वेगळी टेक्निक आहे. जसं की आतापर्यंत आपण इनपुट बॉक्स घ्यायचो, त्यानंतर त्याचं काय टायटल असेल, लेबल असेल, ते आपण राईट करायचो. आता काय करायचं, जो हा फॉर्म आहे ना, तो घ्यायचा एका फॉर्म टॅग मध्ये. कशात घ्यायचा? फॉर्म टॅग मध्ये घ्यायचा. आणि त्या फॉर्म टॅगच्या आतमध्ये नेम, एज आणि मोबाईल असणार आहे, आणि एक बटन असणार आहे. असं काय करायचे, एक स्ट्रक्चर बनवायचे. समजते काय करायचे आपल्याला मग ऑनलाईन मध्ये? ठीक आहे. ठीक आहे, सिंपल एक फॉर्म टॅग घ्यायचा, आणि त्या फॉर्म टॅगच्या आतमध्ये नेम, मोबाईल आणि एज आणि एक बटन असेल, बस एवढाच फंड असणार आहे. मग त्यासाठी मी काय करतो, की आपल्या app.jss मध्ये आलो आणि इथे करतो एक बीआर नंतर मी इथे काय करणार माहितीये, की एक फॉर्म टॅग घेतला. ठीक आहे, अरे फॉर नाही, फॉर्म टॅग घेतला. किंवा डायरेक्टली मी काय करतो याला, ठीक आहे, आपले 3 इनपुट बॉक्स तर घेऊन घेऊ पहिले. ठीक आहे, त्यासाठी मी फर्स्ट घेतला एंटर स्टुडंट नेम घेतला, त्यानंतर त्याचा एक बीआर नंतर एक इनपुट बॉक्स घेतला, त्याला मी इथे टाईप देतो टेक्स्ट, आणि त्यानंतर अजून घेतले इथे 2 बीआर, आणि त्यानंतर आपल्याला सेकंड घ्यायची मोबाईल नंबर. मग मोबाईल नंबर साठी पण मी ऍज अ कॉपी पेस्ट करतो, जिथे नेम आहे तिथे करतो मी मोबाईल, आणि त्याला टाईप कोणता देणार आपण इथे, नंबर. ठीक आहे, नंबर दिला. त्यानंतर लास्ट असेल आपला काय, स्टुडंटची एज घ्यायची, आणि एज साठी आपण टाईप कोणता देणार इथे, नंबरच देणार. आणि लास्ट मध्ये आपलं असणार एक बटन, आणि त्या बटनला मी नाव देतो काय, सबमिट. जसं याला सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलो, आणि एकदा इथे मी रिफ्रेश करून चेक करतो, तर आपला जो काय फॉर्म होता, जसा आपल्याला फॉर्म पाहिजे होता तसा फॉर्म काय झाला इथे आता, क्रिएट झाला इथे क्रिएट. ठीक. मग त्यानंतर काय करायची माहिती, की जो हा 3 इनपुट बॉक्स आहे त्यांना घ्यायची आहे का फॉर्म टॅग मध्ये. कशात घ्यायची, फॉर्म टॅग मध्ये. मग मी इथे काय करतो, की एक फॉर्म टॅग घेतो. मग जसं की सर्वांना माहिती आहे फॉर्म टॅग कशासाठी असतो, ठीक आहे, त्यामध्ये जे काही ऍट्रिब्यूट लिहिले ते ऍट्रिब्यूट मी 2 मिनिटं रिमूव्ह करतो, आणि ह्याचा एंड करतो या बटनच्या लास्ट मध्ये. झाला इथे फॉर्म टॅग. आउटपुट पेजला आलो, इथे रिफ्रेश केलं, काही चेंजेस आहेत का इथे, ठीक आहे, जसं की मी इथे काहीतरी डेटा भरतो, ABC भरला, त्यानंतर एखादा मोबाईल नंबर भरला, आणि इथे काय केली मी, एज टाकली, आणि सबमिट बटनावर क्लिक केलं, तर काही झालंय की इथे, नाही झालं. ठीक आहे ना. ठीक. आता जो तुम्हाला फॉर्म टॅग माहिती आहे, त्या फॉर्म टॅग मध्ये कोणते कोणते ऍट्रिब्यूट असतात तुम्हाला माहिती आहे? कोणते कोणते असतात तुम्ही, मेथड एक असते, अजून ऍक्शन माहिती आहे, अजून संकेत काय माहिती आहे, एनसीडी एक टाईप असते. तुम्ही सांगा. ठीक आहे, ऑनलाईन मध्ये. ठीक आहे, मला फॉर्म टॅगचे ऍट्रिब्यूट सांगा बरं, कोणते कोणते असतात. ठीक आहे, सोपं पॉईंट आहे, जास्त काही कॉम्प्लिकेट नाहीये, एकदम छोटा पॉईंट घ्यायचा आहे आपल्याला. फक्त तुम्ही बोलला पाहिजेत, मला उत्तर दिले पाहिजेत. सांगा बरं कोणते कोणते ऍट्रिब्यूट आहेत. अरे ऑनलाईन मध्ये आहात का नाही तुम्ही जॉईन? ऑनलाईन मध्ये अरे माहित आहे की नाही? ठीक आहे, प्रिया म्हणते मेथड. ठीक आहे, बेसिकली आपल्या म्हणजे जो काय फॉर्म टॅग असतो त्या फॉर्म टॅगचे 3 ऍट्रिब्यूट असतात. ठीक आहे, किती असतात? 3 ऍट्रिब्यूट. आता 3 ऍट्रिब्यूट आपल्याला नाही पाहिजे, आपल्याला एक माहिती आहे तुम्हाला, की ऍक्शन ऍट्रिब्यूट असतो असतो ना. तो ऍक्शन ऍट्रिब्यूट काय करतो माहितीये, की जो हा फॉर्म आहे ना, ऍक्शन ऍट्रिब्यूट काय करतो, जो हा फॉर्म आहे त्या फॉर्म मध्ये आपण काय काय घेतलंय, एक नेम घेतलाय, त्यानंतर एक मोबाईल नंबर घेतलाय, आणि त्यानंतर काय घेतलंय आपण, एज घेतली. ठीक आहे ना.
म्हणजे ह्या फॉर्मच्या आतमध्ये आपण 3 डेटा घेतलाय. मग हा 3 डेटा जसं की मोबाईल नंबर, नाव आणि एज कुठे घेऊन जायचं ते कोण ठरवतं? ऍक्शन ठरवतं. कोण ठरवतं? ऍक्शन ठरवतं. जसं की मी इथे काय करतो की डबल कोड मध्ये HTTPS कोलन डबल स्लॅश कोलन google.com. आता मी काय सांगितलंय ऍक्शन मध्ये, मी काय सांगितलंय की जो हा डेटा आहे, हा डेटा कुठे घेऊन जायचा? तू google.com ला डेटा घेऊन जा असं मी सांगितलंय. केव्हा घेऊन जायचं? जेव्हा सबमिट बटनावर आपण क्लिक करतो तेव्हा काय होणार? जो आपला हा नेम आहे, जो आपला मोबाईल आहे, जो आपला हा एज आहे, तो कुठे घेऊन जाणार? google.com ला. एकदा ट्राय करायचं. ठीक आहे, ट्राय करू आपण. मग जसं की मी इथे इकडे रिफ्रेश करतो, ABC राईट केलं, एक मोबाईल नंबर राईट केला आणि इथे काय केलं मी, एक 21 एज राईट केली. जसं इथे मी सबमिट बटनावर क्लिक केलंय तर इथे URL मध्ये बघा तुम्ही काय झालं. URL मध्ये काहीतरी चेंजेस झालेत ना. म्हणजे जो आपला डेटा आहे तो काय करतो, तो त्या URL ला घेऊन जातो. हा कोण काम करतं? ऍक्शन काम करतो. ठीक आहे, एवढं माहिती आहे ना तुम्हाला. जेव्हा आपण सबमिट बटनावर क्लिक करतो तर ऍक्शन मध्ये जे आपण सांगितलं आहे की डेटा कुठे घेऊन जातात, तो डेटा तिथे घेऊन जातो. फक्त हे ऍक्शनचं काम असतं. ठीक आहे ना. मग आज आपल्याला काय करायचे माहितीये? जो आपला हा फॉर्म आहे ना, जो आपला हा फॉर्म आहे, ह्या फॉर्मवर आपण जसं सबमिट बटनावर क्लिक केलं, क्लिक केल्यानंतर आपल्या कन्सोल मध्ये नेम, मोबाईल नंबर आणि एज हा प्रिंट झाला पाहिजे. आपल्याला एवढाच फंडा करायचा आज. ठीक आहे. मग त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल? 3 व्हेरिएबल बनवायला लागतील. ठीक आहे, काय करायला लागेल आपल्याला? 3 व्हेरिएबल बनवावे लागतील. कोणते कोणते व्हेरिएबल? नेम, मोबाईल आणि एज नावाचे 3 व्हेरिएबल बनवावे लागतील. मग व्हेरिएबल बनवायचे म्हणलं तर आपण काय करणार? इथे इम्पोर्ट यूज स्टेटला इम्पोर्ट केलं इथे. ठीक आहे, आणि त्या यूज स्टेटचा यूज करून आपण करणार 3 व्हेरिएबल डिक्लेअर. जसं की कॉन्स्ट स्क्वेअर ब्रॅकेट, पहिला घेतला कोणता? नेम घेतला. त्यानंतर नेमचा एक फंक्शन असणार सेट नेम आणि इक्वल टू यूज स्टेट. त्यामध्ये बाय डिफॉल्ट व्हॅल्यू काहीच नसणार आहे. त्यानंतर सेकंड घेऊ आपण इथे मोबाईलचा. ठीक आहे, मोबाईल व्हेरिएबल घेतला आणि त्याचा एक असेल फंक्शन, जसं की त्या फंक्शनचं नाव असेल सेट मोबाईल इक्वल टू, इथे घेतला आपण यूज स्टेट आणि त्यामध्ये बाय डिफॉल्ट व्हॅल्यू काय असणार आहे? काहीच नसणार आहे. त्यानंतर अजून एक आपण व्हेरिएबल घेतला, त्याचं नाव दिलं आपण एज आणि त्याचं एक फंक्शन असेल कोणतं? सेट एज इक्वल टू यूज स्टेट आणि त्याच्यामध्ये बाय डिफॉल्ट व्हॅल्यू असेल काहीच नाही. बनवले हे 3 व्हेरिएबल आपण. आता त्या 3 व्हेरिएबल मध्ये ह्या इनपुट मधला डेटा काय करायचा आहे? स्टोअर करायचा आहे. मग त्यासाठी आपल्याला माहिती आहे की ऑन चेंज नावाचं इव्हेंट हे तर काय करायचं? कॉल करायचं आणि त्याच्या आतमध्ये असणार आपला एक ॲरो फंक्शन. ॲरो फंक्शन काय करणार? सेट नेमला तो व्हॅल्यू पास करून देणार. मग इथून व्हॅल्यू कशी पास होते? इव्हेंटने पास होते. मग इथून आपण काय करणार? इव्हेंट डॉट टार्गेट डॉट व्हॅल्यू. ठीक आहे. त्यानंतर जसं आपण नेमला राईट केलं त्याच प्रकारे मी इथे कुणाला राईट करतो? मोबाईलला पण एक ॲरो फंक्शन. त्या ॲरो फंक्शनच्या आतमध्ये एक इव्हेंट असणार आणि तो ॲरो फंक्शन काय करणार? सेट मोबाईलला काय करणार? तो व्हॅल्यू पास करणार. मग त्यासाठी इव्हेंट डॉट टार्गेट डॉट व्हॅल्यू. त्याच प्रकारे आपली जी काय एज घेतली त्यासाठी पण मग ऑन चेंज ॲरो फंक्शन, त्या ॲरो फंक्शनच्या आतमध्ये एक इव्हेंट आणि तो ॲरो फंक्शन काय करणार? सेट एजला काय करणार? तो व्हॅल्यू पास करणार. मग त्यासाठी इव्हेंट डॉट टार्गेट डॉट व्हॅल्यू. ठीक आहे, व्हॅलिडेशन झालं इथे. आपल्याला व्हॅल्यू राईट करायची झाले. इथे राईट केले आपण. ठीक, जसं मी आउटपुट पेजला आलो आणि इथे रिफ्रेश करतोय, जसं मी इथे एखादं मी नेम राईट केलं, त्यानंतर इथे मी मोबाईल नंबर राईट केला आणि इथे एक मी एज राईट केली. जसं इथे मी सबमिट बटनावर क्लिक करतोय तर काय होतं इथे? जसं मी इथे बघा ABC
एक मोबाईल नंबर टाकला आणि एक मी एज टाकतोय, ठीक आहे ना. जसं इथे मी सबमिट बटनावर क्लिक करतोय तर आपल्याला काय चेंजेस दिसतात का इथे तुम्हाला? दोन चेंजेस दिसतात. एक तर आपला डेटा गायब होतोय आणि सेकंड म्हणजे आपलं पेज काय होतंय, रिफ्रेश होतंय रिफ्रेश होतंय का नाही? पाहिलं का नाही तुम्ही? रिफ्रेश होताना पाहतात का नाही तुम्ही? नाही दिसत? ठीक आहे, ते होत असेल, एकदा बघा, ठीक आहे ना. दोन चेंजेस होतात इथे. जसं की मी ते एबीसी राईट करतो आणि त्यानंतर मी ते राईट केले एक मोबाईल नंबर आणि इथे मी करते एक एज राईट. आता इथे वरती लक्ष येतो, ठीक आहे. इथे जो सिम्बॉल दिसतोय ना रिफ्रेशचा, जसं मी सबमिट बटनावर क्लिक केले तर काहीतरी बिंगला, तो थोडासा ब्लिंक झाला पाहिजे, ठीक ना, ब्लिंक झाला म्हणजे इथे काय झालं, तो आपलं पेज काय होतंय, रिफ्रेश होते. आणि रिॲक्ट जेस रिफ्रेश होतं का तिथे पेज, आहे ना. चेंज समजला तुम्हाला? प्रॉब्लेम समजला? काय प्रॉब्लेम आहे की ते आपलं पेज रिफ्रेश होतंय, तो काय आपला एक प्रॉब्लेम आहे. ठीक, काय होतं इथे, जसं आपण इथे एखादी डेटा भरला, एक मोबाईल नंबर भरला आणि इथे आपण एखादी एज टाकली, जसं आपण सबमिट बटनावर क्लिक करतो तर आपलं पेज काय होतं इथे, रिफ्रेश होतंय. हा आपला एक काय झाला, प्रॉब्लेम झाला. मग हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याकडे एक मेथड असते. काय मेथड ते सांगू तुम्हाला? तर मी इथे काय करतो, चेक करा. मी इथे काय करतो की एक इव्हेंट असतं, माहिती आहे तुम्हाला इव्हेंट? मला इव्हेंट सांगा बरं तुम्ही, ठीक आहे. जसे कॉम्प्लिकेट वाटणार नाही तुम्हाला, मी तुमच्याकडूनच माहिती काढतो, ठीक आहे ना. मला इव्हेंटचे कोणते कोणते आहेत इव्हेंट, मला ऑनलाईन मेंबर जेवढे तुम्हाला इव्हेंट माहिती आहे ना तेवढे मेसेज बॉक्स मध्ये राईट करा. तुम्ही सांगा, तुम्ही कोणी सांगा, ऑनलाईन मेंबर मेसेज बॉक्स मध्ये राईट करते. इव्हेंट सांगा, एक एक सांगा. माऊस इव्हेंट कोणते कोणते ते सांगा मला. ऑन क्लिक, डबल क्लिक, माऊस ओव्हर, माऊस आवर, अजून काय आहे, सार्थक, संकेत, तुम्ही सांगा, एखादे सांगा. ऑन माऊस, डबल क्लिक, अजून ऑनलाईन मध्ये सांगा बरं, फास्ट फास्ट, ठीक आहे. जेवढे माहिती आहे तेवढे सांगा. चॅट जीपीटी केली 2 मिनिटात तर सगळे दिसून जातील, ठीक आहे. ओपन सोर्स आहे आपल्यासाठी. अरे सांगा तुम्ही, ऑफलाईन मेंबर बोला. ऑन कियर, ठीक आहे. अजून मला, ठीक आहे, मला जो इव्हेंट पाहिजे ना, जेव्हा तुम्ही मला सांगता तेव्हा मी त्या टॉपिक कडे जाणार, ठीक आहे, फास्ट. त्यामुळे मला तुम्ही सांगत चला. ऑन की डाऊन, ठीक आहे. अजून अजून पण असते की प्रेस, ठीक आहे. अजून असतात का पण की प्रेस असतात, आहे का. ऑन माऊस अप, अजून ऑन स्क्रोल असतो. अजून मला जो पाहिजे इव्हेंट तो आणि मला सापडला नाही. तुमच्या पुढे लॅपटॉप आहे, तुमच्याकडे मोबाईल आहे आणि तुमच्याकडे इंटरनेट आहे, ठीक आहे. आपल्याला इव्हेंट सापडला आहे, कुणीतरी इथे सांगितलंय की आकांक्षाने सांगितलंय, कोणता, ऑन सबमिट. आहे का ऑन सबमिट नावाचा इव्हेंट आहे ना, माहिती आहे सर्वांना. काय करतो हा इव्हेंट, सबमिट झाल्याच्या नंतर वर्क करतो, बरोबर ना. ठीक आहे, बस, ठीक आहे. आपल्याला हा इव्हेंट पाहिजे होता, कोणता, ऑन सबमिट. आणि हा ऑन सबमिट इव्हेंट कशाला अप्लाय करतो तर आपण, हा जावास्क्रिप्ट मध्ये तुम्ही केला असेल, ठीक आहे, ठीक आहे. नसेल माहिती काय प्रॉब्लेम नाही, आपण पाहणार आहोत. आता सर्वांना हे समजलंय काय केलंय मी, फक्त एक फॉर्म टॅग घेतलाय आणि त्या फॉर्म टॅग मध्ये 3 इनपुट घेतले. जसं की फर्स्ट घेतलाय नेम, मोबाईल आणि त्यानंतर एज घेतलाय, ठीक आहे. जसं ते आपण इनपुट बॉक्स मध्ये काहीतरी टाईप करणार, ह्या ऑन चेंज नावाच्या इव्हेंटने काय होणार, ती व्हॅल्यू ह्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर होणार, ठीक. हे तर सर्वांना माहिती आहे. मग जो आपला हा फॉर्म आहे ना, त्या फॉर्म सबमिट झाल्यानंतर एक फंक्शन कॉल झालं पाहिजे. मग त्यासाठी आपल्याकडे एक इव्हेंट असतो, जसं की आतापर्यंत आपण पाहिलंय, ऑन क्लिक पाहिला, ऑन चेंज पाहिलाय, अजून एवढे पाहिजे. आता आपल्याला पाहायचंय ऑन सबमिट. जसं हा फॉर्म सबमिट होणार तर
हँडल सबमिट नावाचं एक फंक्शन कॉल होईल. काय होणार, जेव्हा हा फॉर्म, ह्या फॉर्म मध्ये काय काय आहे, जसं की नेम आहे, मोबाईल आहे आणि एज आहे. जसं आपण सबमिट बटनावर क्लिक करणार तर हा फॉर्म काय होणार, सबमिट होणार. मग मी ते काय सांगितलंय, जेव्हा हा फॉर्म सबमिट होणार तर एक हँडल सबमिट नावाचं फंक्शन कॉल होणार. म्हणजे हे हँडल नावाचं सबमिट नावाचं फंक्शन आहे ते आपण कुठे बनवणार, ऍप नावाच्या कंपोनंटच्या आतमध्ये. मग मी ते वरती बनवू फंक्शन, त्या फंक्शनचं नाव काय, हँडल सबमिट, राऊंड ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट. जसं हे फंक्शन कॉल होईल तर कन्सोल मध्ये काय राईट कर माहितीये, हाय राईट कर, किंवा इथे आपण नवीन राईट करू, हे राईट करू, माहितीये हा राईट करू आहे ना. जसं मी आउटपुट पेजला आलो आणि एकदा मी इथे काय करतो, एकदा मी इथे रिफ्रेश करतो तर इथे बघा मी ABC राईट केले, त्यानंतर एक मोबाईल नंबर राईट केला आणि इथे मी एक एज राईट केली. एकदा मी काय करतो, डेव्हलपर ऑप्शनला ओपन केले. ठीक आहे, आता कन्सोल मध्ये काय दिसतंय का आपल्याला, जसं इथे मी फॉर्म सबमिट केला तर काय झालं, इथे का नाही हाय प्रिंट झाला, हा का नाही प्रिंट झाला. डबल एकदा करू, ABC, त्यानंतर एक मोबाईल नंबर टाकला, मी इथे एज टाकली आणि सबमिट बटनावर क्लिक केलं. काय होते, पुढं काय चुकलंय माझं, जसं मी हा फॉर्म सबमिट करणार तर एक हँडल सबमिट नावाचं फंक्शन कॉल होणार आणि तो फंक्शन काय करतोय की कन्सोल डॉट लॉग मध्ये हा असं काहीतरी प्रिंट करतोय. सबमिटला इव्हेंट का पास करायचा, इव्हेंट फंक्शनचा सिम्बॉल, अरे सिंपल आहे, फक्त मी तुमच्याकडून आन्सर, ठीक आहे तुम्हाला कॉम्प्लिकेट वाटत असेल अजून मी याला इझी बनवतो. ठीक आहे, फक्त मला पाहिजे की तुम्हाला मागचं किती येत आहे. आता इथे सांगा, इथे काय होत आहे, थांबा, ठीक आहे ABC राईट केलं, एक मोबाईल नंबर आहे, ठीक आहे इकडे लक्ष द्या. आता इथे बघा एक मोबाईल नंबर राईट केला, इथे राईट. जसं मी सबमिट बटनावर क्लिक करतो, सगळ्यांनी इकडे लक्ष द्यायची, कन्सोल मध्ये कुठे लक्ष द्यायचे, तुमचे डोळे कुठे असणार आहेत, ह्या कन्सोल मध्ये. ठीक आहे, ठीक आहे. अरे जसं मी सबमिट केले काय दिसलं, हा दिसलंय, एकदा दिसलंय. मी डबल एकदा काय करतो, ABC राईट करतो, एक मोबाईल नंबर राईट करतो आणि इथे मी काय करतो, एज राईट केली. आता तुम्ही इथे लक्ष द्यायचे, कुठे, जिथे रिफ्रेश पेज होतं तिथे. जसं मी सबमिट केलंय काय होतं, इथे पेज रिफ्रेश होत, काय होतं इथे, पेज रिफ्रेश होतंय. जसं की मी इथे एखादा टेक्स्ट राईट केला, आता बघा मी इथे दत्ता नाव राईट केलं, केलं इथे, आणि मी पेजला रिफ्रेश केलं तर कन्सोल मध्ये दत्ता राहते ना, हे टाईप केलं तरी राहते. म्हणजे इथे आपलं पेज काय होतंय, रिफ्रेश होतंय. कधी रिफ्रेश होतंय, आपलं पेज होतंय रिफ्रेश कधी, की जेव्हा हे फंक्शन कॉल होतंय तेव्हा आपलं पेज काय होतंय, इथे रिफ्रेश होतंय. मग हे रिफ्रेश थांबवण्यासाठी आपल्याकडे एक रिॲक्ट जेएस मध्ये ऑलरेडी एक फंक्शन असतं. काय असतं, फंक्शन असतं. त्या फंक्शनचं नाव काय आहे माहितीये, काय झालं ते नसेल समज, ठीक, प्रिव्हेंट डिफॉल्ट, असं काय एक फंक्शन आहे. आणि हे फंक्शन काय करतं माहितीये का, जे आपलं पेज रिफ्रेश होतंय, केव्हा रिफ्रेश होतंय, जेव्हा आपण हा फॉर्म सबमिट करतो ना तेव्हा आपलं पेज काय होतं, इथे रिफ्रेश होतंय. मग आपण ह्या फंक्शनला काय केलंय, कॉल केले, आणि हा फंक्शन काय करतो माहितीये की पेजला रिफ्रेश होऊन देत नाही. जसं की मी एकदा आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश करतो, इथे मी राईट केला ABC, त्यानंतर एक मोबाईल नंबर राईट केला आणि त्यानंतर एक 21 नावाची एज, तरी पण रिफ्रेश झालंय का, आय थिंक
काय काय ठीक आहे आर झाले ना, आर नाही आहे तिथे, ठीक आहे. आता गेले आपण राईट. आता इथे बघा, जसं मी आउटपुट पेजला आलो, एकदा पेजला मी काय केलं, रिफ्रेश केलं आणि एकदा डेटा मी सबमिट करतो. जसं की एबीसी राईट केला, त्यानंतर एक मोबाईल नंबर राईट केला आणि एक मी जे एज राईट करतो. आणि जसं मी सबमिट बटनावर क्लिक केलंय, तरी पण इथे रिफ्रेश होतंय का? ठीक आहे, ऑन सबमिट. ठीक आहे, एकदा कन्सोल करतो मी इथे. कन्सोल मध्ये केलं, जसं की मी हाय राईट करतो किंवा एकदा रिफ्रेश केलं. रिफ्रेश केल्यानंतर जसं की मी एबीसी डेटा टाकला, त्यानंतर एक मोबाईल नंबर टाकतो इथे आणि इथे एक एज टाकली 21 आणि सबमिट बटन आम्ही इथे केलं क्लिक. ठीक आहे, प्रिव्हेंट डिफॉल्ट. ठीक आहे, एक छोटासा आपला कुठेतरी सिंटॅक्स मिसिंग असेल किंवा कोमा वगैरे तुमच्या कोड मध्ये काही प्रिव्हेंट डिफॉल्ट चुकीच्या पद्धतीने वापरलेला आहे. मग कसा वापरायचा? ठीक आहे, ठीक आहे. इथे काय झालंय, ठीक ठीक आहे. आता इथं काय चुकलंय माहितीये का? तुम्हाला दाखवू काय मिस्टेक झाली आपली, की जेव्हा आपण हे प्रिव्हेंट डिफॉल्टला यूज करतो ना, त्याला आपल्याला काहीतरी इव्हेंट द्यायला लागतो. जसं की आपल्याला एखादी हा इनपुट बॉक्स आहे, ठीक आहे ना, ह्या इनपुट बॉक्स मधली आपल्याला जी काही व्हॅल्यू आहे, ते व्हॅल्यू आपल्याला कशात भेटते? इव्हेंट मध्ये भेटते, बरोबर ना. आणि त्या इव्हेंट मधून आपण काय करतो, की ते बघा, इव्हेंट मधून आपल्याला टार्गेट भेटतो आणि त्या टार्गेटच्या आतमध्ये काय असते? व्हॅल्यू असते. जसे की मी जेव्हा तुम्हाला दिस कीवर्ड सांगत होतो, त्यानंतर आपण इव्हेंट पाहिला. ठीक आहे, इव्हेंट मध्ये आपल्याला काय भेटतं? कोणता की आपण प्रेस केलाय, कोणता की आपण डाऊन केलाय, हे आपल्याला समजतं. कशामध्ये? इव्हेंट मध्ये. त्यानंतर इव्हेंट मधून आपण काय केलं? टार्गेट केलं. टार्गेट काय केलं आपण? त्यामधली व्हॅल्यू. मग त्याच प्रकारे जेव्हा आपण हा फॉर्म सबमिट करतो ना, जेव्हा एखादा आपण फंक्शन कॉल करतो, त्या फंक्शन सोबत आपल्याला एक इव्हेंट पास करावा लागतो. काय करावं लागतं? इव्हेंट. ठीक आहे, जसं की आता इथे बघा, ठीक आहे, मी ChatGPT विचारलं होतं, काय विचारलं होतं ते तुम्हाला दाखवत होतं. तर इथे बघा काय विचारलं याने, तुमच्या कोड मध्ये प्रिव्हेंट डिफॉल्ट चुकीच्या पद्धतीने वापरलेला आहे. ठीक आहे, प्रिव्हेंट डिफॉल्ट ला एक इव्हेंट ऑब्जेक्ट लागतो. काय लागतो? एक इव्हेंट ऑब्जेक्ट लागतो. आणि आपल्याला माहितीये हा इव्हेंट कुठे भेटतो? तर यांनी बघा काय केलंय, इव्हेंट कसा पास करतो आपण, इथे बघा, आता एक इनपुट बॉक्स घेतलाय आणि त्या इनपुट बॉक्स मधून आपण जसं इव्हेंट मधून टार्गेट डॉट व्हॅल्यू पास करू, त्याच प्रकारे यांनी काय केले, ऑन सबमिटला डायरेक्ट कॉल केले आणि कॉल केल्यानंतर त्यातनं काय केलं, एक इव्हेंट कॅच केलाय, त्या इव्हेंटला प्रिव्हेंट डिफॉल्ट पास केले. जसं की आता मी इथे काय करतो, सबमिट केल्यानंतर एक हँडल सबमिट नावाचं फंक्शन काय होतं, इथे कॉल होतंय. ठीक आहे, आणि इथे आपण हँडल सबमिट नावाच्या फंक्शन मधून काय करणार आहे, इव्हेंट घेणार आहे. काय घेणार आहे आपण इथून? इव्हेंट घेणार आहे. आणि त्या इव्हेंटला आपण करणार आहे इथे इव्हेंट डॉट प्रिव्हेंट डिफॉल्ट. ठीक आहे, हे राईट केल्याने काय झालं ते एकदा चेक करू आपण. ठीक आहे, एकदा रिफ्रेश केलं मी पेजला, इथे केला मी एबीसी राईट, त्यानंतर एक मोबाईल नंबर टाकला आणि इथे एक एज टाकली 21 आणि जसं मी इथे सबमिट बटनावर क्लिक केले, तर हाय मेसेज मला प्रिंट झालाय. आपलं पेज रिफ्रेश झाले की इथे आता डबल एकदा बघू आपण. जसं की एबीसी राईट केले, त्यानंतर इथे मी एक मोबाईल नंबर टाकला आणि इथे मी केलं एक 21 एज राईट केली. जसं इथे सबमिट बटनावर क्लिक करतोय, तर आपलं पेज रिफ्रेश होतंय का? इथे नाही. आणि मी ह्याला प्रिव्हेंट डिफॉल्ट काढलं तर काय होणार आहे, कमेंट आउट केलं, त्याला आउटपुट पेजला आलं. इथे मी केलं एबीसी राईट, एक मोबाईल नंबर टाकला
आणि इथे टाकला मी एक 21. जसं मी सबमिट बटनावर क्लिक करतोय तर आपलं पेज काय होतं, इथे रिफ्रेश होते. मग हे रिफ्रेश थांबवण्यासाठी आपल्याकडे एक फंक्शन असतं. कोणतं फंक्शन असतं? प्रिव्हेंट डिफॉल्ट. ठीक आहे.